अध्याय 6 श्री गणेशाय नमः शिरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिविते तैसे श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती 16व्या विनवी स्वामी प्रति कृपा करून मजवरती बडोद्याशी चलावे भाषण ऐशी ऐकून समर्थ बोलती हसूनी मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला ना तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीशी परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनाते परी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण वैसविले गुरुचरित्र आरंभिले पावयाशी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात एकही न केले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी वळू द्याशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळून येते असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामीशी तात्या साहेब निघाले कडप्प गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन समर्थे राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशाते घेऊन बडोद्याशी आले परतून समर्थ कृपा भक्ता वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्र अशी विचारती कोण जात स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव नृप कार्याशी धरून हावं आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण दाटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा विकार क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका त्याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडचे पाणी लटापटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर द्यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी काळ आळाला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार देखील हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला गाविली ख्याती झाली सर्वत्र श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गोळा इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त। बोलो श्री स्वामी समर्थ महाराज की जय।